श्री गुरुचरित्र अध्याय 39. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्ववर्तले एक. 60 वर्षे वांजेसी एका, पुत्र झाला परेसा. आपस्तंभ शाखेसी, ब्राह्मण एक परेसी. शौनक गोत्र प्रवेरेसी, नाम तया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी, पतिव्रता शिरोमणी. वेदशास्त्रे आचरणी, आपण करी परेसा. वर्षासाठी झाली तेसी, पुत्र नाही तिचे कुशी. वांज म्हणून ख्यातेसी, होती दया गंगापुरी. पती सेवा निरंतर करी, भक्ती पुरस्सर. नित्य नेमासे थोर, गुरुदर्शन तसे. निरंजन प्रतिदिवसी, आनोनी करी श्री गुरुसी. येणे परी बहुत दिवसी, वर्तत होती परेसा. ऐसे असता वर्तमानी, संतुष्ट झाले श्री गुरुमुनी. पृच्छा करती हसोनी, तया द्विज श्रेयसी. श्री गुरु म्हणते तेसी, काय अभिष्ट असे मानसी. आणि तेशी प्रतिदिवसी, निरंजन परोपरी. तुझ्या मनीची वासना, सांगे त्वरित विस्तारुना. सिद्ध पावतील नारायण, गौरी रमण गुरु प्रसादे. ऐकून श्री गुरुचे वचन, करी साष्टांग नमन. विनित से कर जोडन, निपत्रिका मी लोकनिंद्या. आता पुरे जन्म मज, 60 वर्षे झाली सहज. आम्ही आता वर दिले, पुढे उत्तम जन्म होय. पुत्रवंती व्हावे आपण, अंतःकरण होय पूर्ण. ऐसे वर्तेने म्हणून, विनवीत असे तैवे. ऐकून तिचे वचन, श्री गुरु म्हणते असोना. पुढील जन्म जाणे कवन, तू ते स्मरण कैसे सांग. नित्य आरती आमासी, भक्तिपूर्वक भावेसी. करिता चाल संतोषी, कन्यापुत्र होतील तुझा. इह जन्मी तू ते जाण, कन्यापुत्र सुलक्षण होतील निश्चय म्हणून. श्री गुरु म्हणते तेसी. श्री गुरु वचन ऐकोनी, पालवी गाठ बांधोनी. विनित से कर जोडोनी, एका स्वामी कृपा सिंधू. 60 वर्ष जन्मासी, झाले स्वामी परेसी. होत नाही विटाळसी, माते कैसे पुत्र होते. अश्वस्थ सेवा बहु काळ, करिता माझा जन्म गेला. विश्वास म्या बहु केला, होतील पुत्र म्हणून. पुत्र न होती अजन्मी, पुढे होतील ऐसे कामी. सेवा करीती स्वामी, अश्वस्थाची परेसा. आता स्वामी प्रसन्न होसी, ह्या जन्म पुत्र देसी. अन्यथा नो हे बोलासी, तुमच्या स्वामी नरहरी. स्वामीने दिला मातेवर, माझे मनी हा निर्धार. हास्य न करी स्वामी गुरुवर, शकुन गाठी बांधिली म्या. अश्वस्थ सेवा बहु दिवस, करिता झाले मज प्रयास. काय देईल आम्हास, अश्वस्थ सेविते मूर्खपणे. ऐकून तिचे वचन, श्री गुरु म्हणते असोन. अश्वस्थ सेवा महापुण्य, वृथा नो हे परेसा. आता आमचे वाक्य करी, नित्य जावे संगमातिरी. अमरच्या वाही निरंतरी, भीमरती समागमेत. तेथे अश्वस्थ असे गहन, जातो आम्ही अनुष्ठाना. सेवा करी ओ एका मने, आम्हा सहित अश्वस्थाची. ऐकून श्री गुरुचे वचना, विनित असे ते अंगना. अश्वत्थ वृक्षाचे महिमाना, स्वामी माते निरोपावे. श्री गुरु म्हणते तेसी, अश्वत्थ वृक्षाची निंदा करीसी. महिमा से अपरत्यासी, समस्त देवते ते वसती. अश्वस्थाचे महिमान, ब्रह्मांड पुराणी निरूपण. नारद मुनी विस्तारोन, ब्रह्मदेवे सांगितले. ब्रह्मा सांगे नारदासी, अश्वस्थ मुळी आपण वासी. मध्ये वास ऋषिकेशी, अग्निरुद्र वसे जाना. शाखा पल्लवी अधिष्ठानी, दक्षिण शाखे शूलपाणी. पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी, आपण उत्तरे वसत असे. इंद्रादी देव पर्येसी, वसती पूर्व शाखेसी. आदित्य देव अग्निशी, समस्त शाखेसी वसती जाना. गो ब्राह्मण समस्त ऋषी, वेदादी यज्ञ पर्येसी. समस्त मूळ कुरेसी, हस्ती देखा निरंतर. नारद मुनी मुनिवरा, त्या व्रताच्या विस्तारा. सांगे नेक तत्परा, विधान असे ब्रह्मवचने. आषाढ पौष चैत्र मासी, अस्तंगत शुक्र गुरेसी. चंद्रपण नसते दिवशी, करू नये प्रारंभ. या व्यतिरिक्त अनेक मासी, पर्वे पाहुण्या दिवशी. प्रारंभ करा उपवासी, सुचिरभूत होऊनी. भानुभौम वारेसी, आतळू नये अस्वस्थासी. भृगुवारे संक्रांती दिवशी, स्पर्शू नये परेसा. संधी रात्री रिक्तातिथी, पर्वणीसी व्यापिती. दुर्दिनादी वैद्रुती, अपरहान समयी स्पर्शू नये. सैजल स्नान करुनी, निर्मळ वस्त्र नेसुनी. गंगा यमुना कलश दोन्ही, आणून ठेवणे पारावरी. पूजा करावी कलशांसी, पुण्य हवाचन कर्मेसी. संकल्पावे विधीसी, कामार्थ आपले विचारावे. मग कलश घेऊन 7 वेळा उदक आणून
स्नपन करावे घालून आश्वस्त वृक्षाचे अवतारा पुनरपी करून स्नान मग करावे वृक्ष पूजन पुरुष सुक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे त्रैमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विने नाही झालं समजता ते आवाहन षोडशोपचारे पूजावे वसरात वसुतेसी वेष्टतया वृक्षासी पुनरपी संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्यात चाले तैसा श्री गर्भिणी की उदक कुंभ घेऊनी तैशा मंद मंद गतीने प्रदक्षिणा कराव्या पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद प्रदक्षिणा समास्त मध्य नमस्कार करावा जन्म मृत्यू जरा व्याधी संसार भयनाश होती ग्रह दोष बाधू न शकती सहस्त्र प्रदक्षिणा कराव्या पुत्र कामी असे जासी त्या ते फल होय बरवसी मन वाक्य कर्मेसी एक भावे करावे शनिवारी वृक्ष धरून जपावे मृत्युंजय मंत्राने काळ्या मृत्यू जिंकून राहती नर अवधारा त्यासी अपमृत्यू न बाधती पूर्णायुषी होती निश्चिती शनी ग्रह न पीडिती प्रार्थावे अश्वस्थासी अश्वस्थ तळे वैसून एकदा मंत्र जपताक्षण फळे होतील अनेक गुण वेद पठन केली याचे नर एकदा अश्वस्थासी स्थापन करी भक्तीसी आपले पित्र बेजाळीसी स्वर्गी स्थापी परेसा श्री गुरु मंती वांज सतीसी अश्वस्थ महिमा आहे भाव भक्ती असे ज्यासी त्यात होय फलश्रुती आचार्य करी होईने परी संशय अंतःकरणी नगरी वृक्ष असे भीमा तीरी जेते अमरजा संगम तेची अमुचे असे स्थान सेवा करी होय म्हणे होईल तुझी मन कामना कन्या पुत्र तुझ होतील श्री गुरु निरोप देणे परी तैसे सेवा करीते नारी येणे परी तीन रात्री आराधिले परीसा श्री गुरु सहित अश्वस्थासी पूजा करीत तिसरे दिवशी स्वप्न झाले तेसी सांगेने कैक चित्ते स्वप्नामध्ये विप्रैक येऊन देतो तिसी भाक काम्य झाले तुझे एक सांगेने करी म्हणे जाऊन गाणगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो साथ नमन करी तू भक्तीसी जे का देशील तू तुझसी भक्षण करी हो वेगेसी निर्धार धरुणी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र ऐसे देखून सुशिक्षित सर्वेची झाले ते जागृत कल्पवृक्ष असे अस्वस्थ कल्पिले फळ त्वरित होय सेवा करून चौथे दिवशी आले आपण मठासी प्रदक्षिणा करून हर्षी नमन केले तैवे हासुने श्री गुरुमुनी फळे देते ते सिद्धोनी भक्षण करी व संतोषोनी काम्य झाले आता तुझे भोजन करी व तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्यापुत्र दोघे तू ते दिले आजी परेसा व्रत संपूर्ण करून केले दान ते भामिनी तेची दिवशी अस्तमानी झाले आपण विठळाशी मौन दिवशी तीनवरी हविष्य अन्न भोजन करे श्वेत वस्त्र नेसुनी नारी कौनाकडे न पाहायची येणे परे तिने निशी क्रमिल्या नारीने परेसी सुस्नात होऊन चौथ्या दिवशी आले श्री गुरुचे दर्शना प्रति संवेत येऊन पूजा करीते एकाग्रमणी श्री गुरु म्हणते संतोषाने पुत्रवंती व्हावे तुम्ही ऐसे नमनी श्री गुरुसी आले आपल्या मंदिरासी ऋत दिसला पाचव्या दिवशी म्हणून कन्या परेसा येणे परी ते नारी झाले एक गरोदरी ग्राम सगळे विस्मय करी काय नवल म्हणत असे ऐसे नामास क्रमोनी पुसोनी झाले शुभदिनी समस्त ज्योतिषी होनी वर्तविती जात गाते 10 दिवस क्रमोनी सुस्नात झाले ते भामिनी कडीये बाळक घेऊनी आली श्री गुरु दर्शनासी बाळक आणून भक्तीसी ठेविले श्री गुरु चरणापासी नमन करी साष्टांगीसी एक भावे करून या आश्वासन श्री गुरुमूर्ती उठे बाळ पुत्रवंती बहुत परे संतोष भीती प्रेम भावे करून या उठून विनवी श्री गुरुसी पुत्र नाही आमचे कुशी सरस्वती आली घरासी बोल आपला सांभाळावा ऐकून तिचे वचन श्री गुरु म्हणते असोना न करी मनी अनुमान तो ते पुत्र होईल म्हणून तिचे कुमारीसी कडिया घेती प्रीतीसी सांगता ते समजतासी तय कन्याचे लक्षण पुत्र होतील बहुतैसी होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नसेसी पाहिल आपण अव्ययपणे होईल ऐसी ज्ञानीपती त्याते 4 वेद येती अष्टेश्वरे नांदती प्रख्यात होणी भूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता ईसी ख्याती होईल बहुत
समस्त इसी वंदिती दक्षिण देशी महाराजा येईलेचे दर्शन काजा अनेक पुत्र होईल तुझ म्हणून श्री गुरु बोलती श्री गुरु म्हणते तेसी पुत्र व्हावा तुझ कैसी योग्य पाहिजे वर्षेतीसी अथवा शतयुषी मूर्ख पाहि ऐकून श्री गुरुच्या वचना विनुत ते अंगना योग्य पाहिजे पुत्र आपला तयासी 5 पुत्र व्हावे भक्त वसल श्री गुरुमूर्ती वर्धिती तेने रीती संतोषाने घरा जाते महानंद दंपतीसी पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला 5 पुत्र तो लादला नामकरण श्री गुरुचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरूपिले होते जैने रीती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवतला इति श्री गुरुचरित्र मृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत वाक्याने वृद्ध वंद्या संतान प्राप्ती नाम 39 श्री गुरु दत्तात्रय परमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 40 श्री गणेशाय नमः। सिद्धमणी नामधारका अपूर्ववर्तले अनिकेका वृक्ष झाला काष्टा शुष्का विचित्र कथा एक गाणगापुरी असता गुरु आला एक कुष्टी विप्रू आपस्त बगार्ग्य गोत्रू नामतया नरहरी येऊन श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी करी स्तोत्र बहुवसी कर संपुट जोडून या जय जय गुरुमूर्ती ऐकून आला तुझी कीर्ती भक्त वसला परम ज्योती परम पुरुषा जगद्गुरु आपण जन्मनी संसारी वृथा जाहलो दगडा परी निंदा करते द्विजवरी कुष्टी म्हणून या स्वामी या वाचेला वेद शाखा निंदा करती माते लोका ब्राह्मणार्थ न संगती देखा अंगहीन म्हणून या प्रातःकाळी उठून लोक न पाहते आपले मुख तेने माते होते दुःख जन्मपुरे आता मज आता धरून निर्धारू आपण स्वामी जगद्गुरु तुझ कृपा न होय जरी प्राण आपल्या तेजीन श्री गुरु म्हणते द्विजासी पूर्वजन्म महादोषासी केले होते बहुवसी म्हणून एक गोष्टी झालासी तू आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी होशील दिव्य शरीरी एक भावे आचरावे इतके अवसरी काष्ट एक औदंबरी शुष्क होते वर्षाचारे घेऊन आले सर्पनासी तव देखील श्री गुरुमूर्ती तया विप्राने रूप देती एक भावे करून या चित्ती गी गा काष्ट जड करी काष्ट घेऊन संगमासी त्वरित जावे भावेसी संगमनाथ पूर्व दिवशी भीमा तेरी रोविपा तू जाऊन संगमात स्नान करून यावे त्वरित पूजा करून या स्वस्थ पुनरपी जावे स्नानासी होती धरून कलश दोन्ही आणि उदक तक्षणी शुष्क काष्टा वेळतीने स्नपन करी गाव मनोभावे जया दिवशी काष्टासी पडणे येतील सर्व जेसी पाप गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बरवे काष्ट घेऊन डोईवरी गेला तो भीमाधिरी संगमेश्वर समोरी रोहिता झाला विजोरी जेने रीती श्री गुरुमूर्ती तया विप्र निरूप देती आचारी तसे एकचित्ती भक्तिभावे करून या येणे परे 7 दिवस द्विजे केले उपवास तया काष्टाचे दोन्ही कलश भरून घातली वेळोवेळी देखुनी म्हणत सकाळी जन तया विप्रा बोलावून सांगत हाती विवंचन श्री गुरु निरोप लक्षण नसेल निष्कृती तुझी पापा म्हणून यादीतले कष्ट बापा वाया कष्ट करीत असी कापा तू ते श्री गुरुने निरोपिले ऐकून त्यांचे वचन विप्रवर करीन म्हणा गुरुवाक्य मज काम धेनु अन्यथा केवे होईल माझे मनी निर्धारू असत्य नवे वाक्य गुरु प्राण वेचिन सचराचरू गुरुवाक्य मज करणे एके दिवशी श्री गुरुमूर्तीसी सांगाते शिष्या बरेसी स्वामीने निरोपिले द्विजासी शुष्क काष्ट भजे म्हणून किती रीती आम्ही त्यासी विनविले त्याच्या हात हितासी वाया का कष्टसी मूर्खपणे म्हणून निर्धार करून मानसी सेवा करतो कष्टासी झाले 7 उपवासी उदक मुखे घेवत नाही ऐकून शिष्याचे वचन निरपदते श्री गुरु आपण जैसा भावांत करणा त्याची सिद्धी पावेल या कारणे तुम्हाला सांगेन कथा इतिहासी सांगेन तू ऋषेश्वरासी स्कंद पुराणे परियसी श्रुत मने ऋषेश्वरासी गुरुभक्ती असे विशेषी तारावया संसारासी अनेक नाही पदार्थ अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पाहवंत गुरुत्रयमूर्ती मने ध्यात सेवा करणे भक्तिभावे दृढ भक्ती असे जयापासी सर्व धर्म साधती इत्यासी संध्या न धरावा मानसी एकचित्ते भजावे पूर्वी पांचाळ नगरात होता राजा सिंहकेत तयाचे होते एक पुत्र नाम त्या धनंजय एके दिवशी राजपुत्र गेला पारधी अरण्यात जेथे नसते मनुष्य मात्र उदक वर्जित स्थळासी राजपुत्र दृशाक्रांत हिंडतसे अरण्यात सवे होता शबरदूत श्रमुनिया परेसा श्रमुनिया शबरदूत हिंडत होता रानात देखत झाला उचित जीर्ण एक शिवालय भिन्न लिंग त्या स्थानी पडले होते मेदिनी शबरे घेतले उचलवणी लिंग बर्वे असे शबर म्हणे राजसुता
माझे मनीषी आता लिंग पूजा करणे सदित्य म्हणून घेतले परेचा राजपुत्र म्हणे त्यासी न्यावे पाषाण लिंग घरासी पूजा करावी सुचीशी पत्र पुष्पे अर्चुनिया तुम्ही दंपती दोघे जण मनपूर्वक पूजा करणे हे लिंग गिरिजा रमण म्हणून मने निर्धारे पा नाना परी पुष्प जाती आणाव्या तुम्ही शिवाप्रती धूप दीप विधान रीती नैवेद्य द्यावे भस्मजान भस्म असेल ते स्मशान आणावे तू प्रतिदिनी द्यावे नैवेद्य सुमनी प्रसाद आपण बक्षावा येणे परी राजकुमारू तया शबरा झाला गुरु विश्वास केला निर्धारू शबरे आपले मनात क्वचित काळेने परी पूजा करी शबर शबरी एके दिवशी तया नगरी चिता भस्म न मिळेची हिंडोनी पाहे गावो गावी चिता भस्म न मिळे काही येणे परी सात गावी हिंडोनी आले तो घरासी चिंता बहु शबरासी पुसता झाला श्रेयसी काय करू म्हणे तिसी प्राण फुला त्याजीन म्हणे जैसे गुरु निरपिले त्याचे नैवेद्य पाहिजे दिले नाही तरी वृथा झाले शिवपूजन परीसा ऐकून पतीचे वचन बोले शबरी हसून चिंता करिता किंकरण चिता भस्म देईन मी मज घालून गृहात अग्नी लावा तुम्ही त्वरित काष्टे असती बहुत दहन होईल आपणासी त्याची भस्म ईश्वरासी अपरावे तुम्ही हर्षी व्रतभंग नगराव भरवासी संतोष रूपे बोलत असे कधीतरी शरीरासी नाश असे परीसा ऐसे काय कारणासी देह आपला समर्पिन ऐकून स्त्रीचे वचन शबर झाला केले खिन्न प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणत असे ऐकून पतीचे वचन विनत असे ती अंकना केसे तुम्हासे ज्ञान मिथ्या मोहे बोलत असा देह सोडून आपण असे करीत दहन वेगेसी आपण होऊन संतोषी निरपते ते परीयसा ऐसे नाना परीपतीसी बोधी शबरी परीयसी घरात जाऊन पतीसी मने अग्नी लावता संतोषिनी तो शबर बांधित झाला घराचे द्वार अग्नी लावता थर लागली ज्वाळा धुरंधर दहन झाले शबरीसी भस्म घेतले परीयसी पूजा करून शिवासी नैवेद्य दिदला उदारा पूजा करीत ईश्वरासी आनंद झाला बहुवसी श्रेयसी वदले म्हणून येसी स्मरण नाही तयासी नित्य पूजा करून प्रसाद हाती घेऊन आपले श्रेयस बोलावून देतो तशा भरतो त्या दिवशी तेने परी आपले श्रेय ते पाचारी कृपा सागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परीसा त्याची शबरी घेऊन उभी ठेवली हास्यवदनी घेतला नैवेद्य मागून घेऊन गेली घरात बोलावली श्रेयसी शबर पसत तिसी दहन केले मी तुझसी पुनरपी केवी आलीस तू शबरी संगे पतीसी आठवण आपला पाहिजे अग्नी लावित घरासी निद्रिस्त आपण झाले देखा महाशिदे पंडित आपण होते निद्रिस्त तुमचे बोल ऐकत उठून आले म्हणत असे हे होईल ईश्वर करणी प्रसन्न झाली शूलपाने ऐसे म्हणतात क्षणी निज स्वरूपे उभा ठेला नमन करीत लोटांगणी धावून लागते दोघी चरणी प्रसन्न झाला शूलपाणी मागावर म्हणत असे इह सौख्य संसारी राज्य दिले धुरंधरी गती झाली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास म्हणून श्री गुरु शिष्यासी सांगते झाले परीयसी विश्वासे करून द्विजहर्षी शुष्क काष्ट सेवित असे जय स्वभाव तैसी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपाने ती सहज निघाले संगमासी जाऊन करते अनुष्ठाना पाहावया येते त्या ब्राह्मणा देखून त्याचे अंतकरणा प्रसन्न झाले ते वेळी हाती होता कनमंडळ भरले सदा गंगाजळ उचलून या कर कमळे घाली ती उदक काष्टासी तक्षणी काष्टासी पल्लवाले परीयसी औदुंबरा वृक्षयसी दिसत असे समजतात जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता तैसा श्री गुरु सुधा स्पर्शता काष्ट झाला वृक्ष देखा काष्ट दिसे औदंबरी सुदेही झाला तो विप्र दिसे सुवर्ण देही नर गेले कुष्टी तत्काळी मग निघाले मठासी समस्त शिष्य द्विजा सारसी ब्राह्मण लोक आनंदेसी घेऊन येते आरतीया त्या विप्रा बोलावणी श्री गुरुमंती संतोषणी कन्यापुत्र धन गोदने तुझी संतती वाढेल तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेविले निर्धार समस्त शिष्यामध्ये थोर तुझे आमचं भक्त जाण जैसे श्री गुरुने निरोपिले तया परी त्यासी झाले म्हणे सिद्ध सांगितले नामधारक शिष्यासी इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शुष्क काष्ट संजीवनम नाम चत्वारिंशत्तमोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेय परमहंसस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 41 श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य देखा उभा राहून सन्मुखा कर जोडून ऐका नमन करी साष्टांगी एक असे माझी विनंती निरोपावे आम्हा प्रती
आमचे पूर्वजे कवने रीती सेवा केली श्री गुरुची. ऐकून शिष्याचे वचन सिद्ध सांगे विस्तारून. एक चित्ते करुणी मन एक शिष्या नामधारका. पूर्वी कथा सांगितले जे का श्री गुरुसी भेटले. वासर ग्रामी होते भले पूर्वज तुमचे परियसा. तयाचे नाम सायमदेव केली पूजा भक्तिभावे. त्यावरी प्रीती अति स्नेह आमचे श्री गुरुमूर्तीचा. तेथून आले दक्षिण दिशी गंगापुरी परियसी. ख्याती झाली ताही दिशी कीर्ती वाढली बहुते परी. येणे परी श्री गुरुमूर्ती होते गंगापुरी ख्याती. नाम नृसिंह सरस्वती भक्त असल उधारी. तुमचा पूर्वज जो का होता सायमदेव नामे ख्याता. त्याने ऐकलं वृत्तांता महिमा श्री गुरुयतीचा. भक्तिपूर्वक वेगेसी आला गाणगापुरासी. आनंद बहु मानसी हर्ष निर्भर होऊन या. साष्टांगी नमस्कारित असे चरणी लोळत. केशे करुणी पाद झाडीत भक्तिभावे परियसा. कर संपुट जोडून स्तुती करी गगनमनी. त्रैमूर्ती तुझी जाण म्हणे श्री गुरु स्वामी या. आनंद जललोचनी निगे संतोष बहु म्हणे. नवनिधा भक्ती करुणी स्तुती केली श्री गुरु स्वामी या. आनंद जललोचनी निगे संतोष बहु म्हणे. नवनिता भक्ती करून स्तुती केली गुरुची. संतोषाने श्री गुरुमूर्ती तया विप्राश्वासिती. माता ठेविती म्हणती परम भक्त तुझे आम्हा. तू अजे का स्तुती केली तेने मन माझे झाले. तुझं वरदान दिले वंशवंशी माझे दास. स्नान करून संगमासी पूजा करी अश्वस्ताची. त्वरित यावे मठासी भोजन करी आम्हा पंक्ती. येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती. गुरु निरोप जेने रीती आला तो स्नान करुणे. षोडशोपचारी गुरुसी पूजा करी भक्तीसी. अनेक परिपरान्नेसी भिक्षा केली श्री गुरु ते. भक्त वसल श्री गुरुमूर्ती तया विप्र आपले पंक्ती. समस्त शिष्यमुनी प्रीती ठाव देती आपले जवळे. पुसते क्षेम समाधान कैसे तुमचे वर्तमान. कृपा असे परिपूर्ण म्हणून पुस्ती संतोषी. ऐकून श्री गुरुचे वचन सायमदेव सांगे विस्तारून. कन्या पुत्र बंधुजन क्षेम असते स्वामिया. उत्तरकांची म्हणजे ग्रामी वसती असो आम्ही. तुझे कृपेने समस्त क्षेमी असो देव कृपा सिंधू. पुत्र वर्ग बंधुजन करीती संसार यातना. आपली मनीची वासना करीती सेवा श्री गुरुची. ऐकून श्री गुरुचे वचन श्री गुरु म्हणते आसवन. आमचे सेवाचे कठीण आम्हा वास बहुत ठाई. एके समय अरण्यात अथवा राहू नगरात. आम्हा सवे कष्ट बहुत तुम्ही केवी साहू शका. येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्र निरोपिती. ऐकून विनवी मागुती म्हणे स्वामी अंगीकारा. येणे परी श्री गुरुसी सायम देव भक्तीसी. विनवी तसे परियसी संतोषले श्री गुरुमूर्ती. श्री गुरु तया विप्र म्हणती जैसे असेल तुझे चित्ती. दृढ असेल मनी भक्ती तरीच करणे अंगीकार. स्थिर करुणी अंतःकरण करिता सेवा श्री गुरुचरण. झाले मास 3 जाण एक शिष्य नाम करणे. वर्तता येसे एके दिवशी श्री गुरु गेले संगमासी. सवे घेतले तयासी समजता देवच वारुणी. भक्ता सहित संगमासी गेले श्री गुरु निशी समयासी. बैसते झाले अश्वस्तासी सुख गोष्टी करीत देखा. दिवस गेला अस्तमाने श्री गुरु विचार करते म्हणे. दृढ याचे अंतःकरण कैसे असे पाहू म्हणती. उठविती वारा विचिती तेने वृक्ष पुढे पाहती. पर्जन्य आला महाख्याती मुसळधारा वर्षती. जो का विप्र होता जवळी आश्चर्य केला वृक्षातही. वज्रे करुण्या श्री गुरुसी पर्जन्य वारा समज देखा. साहिले आपण एक भावे एका उभा रावली सन्मुखा. सेवा परी करीसी येणे परी या मधोनी. पर्जन्य आला महाक्षोनी आणि वारा उठवणी. वाजे शीत अत्यंत श्री गुरु म्हणती विप्रासी. शीत झाले बहुवसी तुवा जाऊनी मठासी. अग्नी अनाव शेत कया निघाला शिष्य देखुनी. श्री गुरु म्हणते हसोनी नका पाहू आपले नयनी. उभय पार्श्व परियसा येणे परी द्विजवर. गावला त्वरित गंगापूर वेशी पाशी जाऊन तोर. हाकारिले द्वारपाळ तयाचे सांगिता वृत्तांत. आणून दिदला अग्नी त्वरित तो घालून या भांड्यात. घेऊन गेला परियसा नदीचे मार्ग अंधकार. विजेच्या तेचे जातो नर मने करतसे विचार. श्री गुरुनी माते निरोपिले दोन्हीकडे न पाहे माती. श्री गुरु माते निरोप देती याची कैसी आहे स्थिती. म्हणून पाहे तये वेळी आपले दक्षिण दिसेसी. पाहता देखे सर्पासी भिवनी पळता उत्तरेसी. अद्भुत दिसे महानाग वाट सोडण्या जाय राणी. सेवेची ती सर्पा दोन्ही तेव्हा विप्र भिवनी. अतिशीघ्र जात असे स्मर्थ झाला श्री गुरुसी. एक भावे धैर्यासी जावो विपुरा शीघ्रेसी. कातला संगमा जवळी के दुरुनी देखे श्री गुरुसी.
सहस्रदीप ज्योतिषी दिसते विप्र बहुवासी वेदध्वनी एक तसे जवळी जात द्विजोरू ऐकले दिसते श्री गुरु गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा प्रज्वल्य केले अग्नेसी उजेड झाला बहुवसी झाला विप्र सावदेसी अंधकार दिसे चंद्र पौर्णिमेचा प्रज्वल्य केले अग्नेसी उजेड झाला बहुवसी झाला विप्र सावदेसी पाहत असे श्री गुरु ते दोन्ही सर्पई होणे श्री गुरु ते वंदोनी सेवेची गेले निघोनी पूर्वीच विप्रा भ्याला असे श्री गुरु पुस्ती विप्राचे कागा भयभीत झालासी आम्ही तुथे रक्षावयासी सर्प दोन्ही पाठविले न धरी भय आता काही आमुची सेवा कठीण पाही विचारून आपला देही अंगीकारावी गुरु सेवा गुरुभक्ती म्हणजे असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कळी काळात न भिने त्या शिष्य परियसा श्री गुरु म्हणते विप्रासी सांगेन कथा असे सुरसी न गमे वेळा रात्रीसी ब्रह्ममुहूर्त होय तव शुभ सांगे गिरजेसी सर्व साध्य गुरु भक्तीसी करावी एक भावेसी जोची शिव तोची गुरु तयाचे एक आख्यान सांगेन तुझ विस्तारून एक चित्ते करून मन एक गिरिजे मने गुरु भक्तीचे सुलभपण तात्काळ साध्य होय जाण अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियसा तान नाप अनुष्ठान करती यज्ञ महादान त्याते होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ जो गुरु भक्ती करील साध्य होय तात्काळ यज्ञ दान तप फळ सर्व सिद्धी त्यासी होय याचे एक दृष्टांत सांगेन एक विचित्र ब्रह्म याचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मा परियसी त्यासी झाले एक पुत्र अति लावण्य सुंदर सकल कर्म कुशल धीर योग्य झालं उपनयना त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी व्रतबंध करी परियसी करावया विद्याभ्यासी गुरुचे घरी निवारा गुरुसी सेवा नाना परी करतसे ब्रह्मचारी वर्तय सेने परी पूर्व एक वर्तले वर्तता एके दिवशी आला पर्जन्य बहुसी पर्णशाळा परियसी गळत होती गुरुची त्या वेळी शिष्यासी निरुपदितला गुरु कैसी त्वरित करावे आम्हासी गृह एक दृढैसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होता परियसी गृह करावे दृढेसी कधी जीर्ण नव्हेसी न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परिकर शीघ्र करी का गृह ऐसे ऐसा गुरु निरुपदिती तेजे समय गुरुजी सती सांगत असे अति प्रीती माते कंचुकी आणावी नसेल विणली आज अथवा शिवली विचित्र रंगी पाहिजे केली माझे अंगाप्रमाणे वाहिले त्वरित आणि म्हणतसे गुरुपुत्र म्हणे त्यासी मागेने कतुमासी पादुका आणावे मजईसी चाले जैसी उदकावरी अथवा चिखल न लागे त्याची न व्हावी अधिक पायासी जेथे चिंतमानसी तेथे घेऊन जायची इतकी अवसरी गुरुकन्या काय करी जाता त्याचा पालव धरी आपणासी काही आणावे तान वेळ दोन्ही आपणे घेऊन यावे परियसी आणि कापना खेळावयासी घरकुल एक आणावे कुंजराचे दंते बरवे घरकुल तुवा करावे एक स्तंभी असावे कधी न तुटे नोहे जीर्ण जेथे तेथे मी तेथे यावे सोपस करासे तानावे पाठ ठाणवी असावे तया घरा भितरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण करावया पाकयत्न मडकी करून आणि भाग आणि सांगेन मी तुझं रांधणे करावे शिपी मज पाक केली उष्ण सहज असो नाही अन्न जाना पाक करिता मडकेसी न लागे काजळ परिसी आणून ते गा भांडेसी आणि सर्व सोपस्कर गुरुकन्यासे मने अंगीकारले शिष्यराने निकता झाला तक्षणे महारण्य प्रवेशला पुढे जाता मार्गात भेटला एक अवधूत ब्रह्मचारी ते देखत पुसता झाला ते वेळी पुसता झाला वृत्तांत बाळके सांगे समस्त गुरुंनी मागविले जे जे वस्त तोने बरी साध्य होय मग मने अवधूत तया बाळका त्या वय देत सांगेन एक तुझे हित जेणे तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधन असे एक निदान काशीपुर महास्थान सगळा भिष्टे साधतील काशीपुर असे महास्थान तू जातसे जाण होईल तुझे मन कामना संध्या न धरी मनात ऐकून या ब्रह्मचारी साष्टांगी नमन करी कोठे आहे काशीपुरी आपण असे अरण्यात ऐसे म्हणतात तापसी आपण नेईन म्हणे असे तुझं करीत आपणासी यात्राकडे लावतोर तुझं करीत आपणासी दर्शनाकडे पुरी काशी चला जाऊ त्वरितेसी म्हणून दोघे निघाले मनोवेगे तत्काळी पातले विश्वासुराजवळी तापसी म्हणे ते वेळी बाळा यात्रा करी आता बाळ म्हणे तापसीसी स्वामी माते निरुपदेती नेनो यात्रा आहे कैसी कवने परी राठावे तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधीसी तुवा करावे भावेसी नेहमी भक्तिपूर्वक पहिले मने करणे केसी स्नान करावे नेमेसी जाऊन यावे नकासी पांचाळेश्वरा नमावे मग जावे महाद्वारा विश्वराष्ट्र दर्शन करा पुनरपी यावे गंगा तीरा मणिकर्णिका स्नान करावे मणिकर्णिकेश्वर पूजा करी निर्धार
जाऊनी कमळेश्वर पूजा करी का भावेसी ललिता देवी पूजोनी मग जावे तेथोनी जरासंदेश्वर सगुनी पूजा करी गा भक्तीसी सोमनाथ असे थोर पूजा सोळटंकेश्वर तया पुढे वाहराश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी पशुपतीश्वर निका पूजा करुनी बाळका पितामह असे जो का त्या ईश्वराचे पूजावे कल्लेश्वर वंदुनी पुढे जावे कमनी चंद्रेश्वरासी नमुनी पूजा करी गा विश्वेश्वरा पुढे पूजी विघ्नेश्वर त्यानंतर आदिश्वर मग पूजा नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूजनी जाण चिंतामणी विनायका सोमनाथ विनायका देखा पूजा करून ऐका वशिष्ठ वामदेव पूजावा पुढे त्रिसंदेश्वर पूजी लिंग असे थोर विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा विश्वभाऊ पूजानिका पुढे आता विनायका वृद्धादित्य असे जो का पूजा करी मनोभावे चतुर्वक्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा करी का ब्रह्मेश्वर अनुक्रमे करुण्या पुन्हा प्रकामेश्वर असे खुन पुढे ईश्वर ईशान असे चंडी चंडीश्वर जाण पूजा करी भक्तीसी पूजी भवानी शंकर धुंडीराज मनोहर आरची राजेश्वर लांगुलेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेसी तो जावे भक्तीसी परान्न परद्रव्येश्वरासी पाणी ग्रहणेश्वर पूजे मग गंगाश्वर मोरेश्वर पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्जुन नंदिकेश्वर पूजी मग निष्कलंकेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी मार्कंडेश्वर असुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे थोर लिंग भूमनहर पूजा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग महेश्वरा ते पूजनी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमनी पूजा करी गा बाळका अविमुक्तेश्वरासी तो जाऊनी अर्ची पूजा करी गा भावेसी मोदादी पंचविनायका आनंद भैरव पूजा करी पुनरपी जाय महाद्वारी जेते असे मंथद्वारी विश्वनाथ परेसा बाळा तो येणे परी अंतर्गृह यात्रा करी मुक्ती मंडपा भीतरी जाऊनी नमस्कारावे हेसी यात्रा करुनी विश्वनाथ ते नमुनी मग निघावे तेथुनी दक्षिण मास यात्रेसी मनी कर्णिकेसी जाऊनी स्नान उत्तर वाहिनी विश्वनाथ ते पूजोनी संकल्पावे यात्रेसी तेथून निघावे हर्षी मोदादी पंचविनायकांसी पूजा करावी भक्तीसी दोंडीराज पूजी मग पूजा भवानी शंकरा दंडपाणी नमन करा विशालाक्ष उदारा पूजी तू भक्ती भावे स्नान धूम्रक पेसी श्राद्धा विधी करी हर्षी पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग पूजा विधी ललिता जरासंदेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा वाराहेश्वर भक्तीसी दशाश्वमेध तीर्थेसी स्नान करा श्रद्धेसी प्रयाग तीर्थी परियेसी स्नान श्राद्ध करावे पूजोनिया प्रयागेश्वरेसी दशाश्मेध ईश्वरासी पूजा करी गा भक्तीसी शीतलेश्वर अर्ची मग वंदा देवी सर्वेश्वर मन भावे धुंडीराज भक्तीपूर्वी पूजा करी गा ब्रह्मचारी तिळ भांडेश्वर देखा पूजा करुनी पुढे का रेवा कुंडी स्नान निका मानस सरोवरी मग स्नान श्राद्धी पितृतर्पण मानसेश्वर पूजन मन कामना पावणे जाण एक ब्रह्मचारी पुढे 64 योगिनी पूजा करी गा एक मनी कुकुटात विजाते वंदोनी मंत्र तेथे जपावा वाराणस्य दक्षिणांगे कुकुट नाम वैद्विज तस्य स्मरण मात्रेन दुस्वप्न सुस्वप्न भवेत पुढे मासोपवासी पूजिजे गोबाईसी 7 कवड्या घालून यातीसी नमन भावे करावे शुक्र कपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन मग पुढे अन्नपूर्णा नमून पूजा करी भावेसी धुंडीराज ते पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चन दंडपाणी पूजावा आनंद भैरवासी वंदने महाद्वारा जाऊन साष्टांगेचे नमुने विश्वनाथ अर्चिजे ऐसे दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करी गा हर्षे योगी राज सांगत असे आता उत्तम मानसासी सांगे विधी आहे कैसी संकल्प करुणी मानसी निघावे तुवा बाळका जावे पंचगंगेसी स्नान करावे महर्षी कोटी जन्म पापनासी प्रख्यात असे पुराणांतरी पंचगंगा ख्याती नामे आहेत सांगेन उत्तमे किराणा धूप पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळून 5 नामे विख्यात जाण नामे असती सगुण एके बाळा एक चित्ते ईशापरे पंचगंगेसी स्नान करिगा भावेसी बिंदू माधव पूजेसी पूजा करिगा केशवा गोपाळ कृष्ण पूजोनी जावे नृसिंह भुवनी मंगळा गौरी वंदोनी गभस्तेश्वर पूजावा महिषादित्य पूजेसी जावे तो भक्तीसी पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना मागोती मुक्ती मंडपासी जावे तो भक्तीसी संकल्पावे विधीसी निघावे उत्तर मानसा मग निघावे तिथून
आदित्यात एक पूजन अमदत दर्कशे अर्चन पापेश्वर पूजिजे नवग्रहांते पूजन काळ भैरवाते वंदन क्षेत्रफळ अर्चने बाळकोपी स्नान करे कुत्ती वासेश्वरा देखा पूजा करून बाळका पुढे जाऊन एका शंख वापी स्नान करी ते त्याचमन करून सिद्धेश्वरा ते अर्जुनी दशेश्वर पूजी मग चतुर्वक्रेश्वरी पूजा करी ओ बाळका तू ओजा पुढे स्नान करणे का जा वृद्ध बकाळ कुपे जावे काळेश्वराचे पूजन तुवा जावे भक्तीसी अपमृतेश्वरा हर्षी पूजा करे गा बाळका मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजने तेथून मग पुढे जाणे जंबुकेश्वर पूजावे वक्रतुंड पूजेसी तुवा जावे भक्तीसी दंड खातकुपेसी स्नान श्राद्ध तू करसी पुढे भूत भैरवासी पूजी जय ईश्वराश्वरासी जय गी शिव्यापाह गोहेसी नमन करुणी पुढे घंटा कुंडी स्नान करी व्यासेश्वरा ते अर्चना करी कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करी गा भक्तीसी ज्येष्ठ व्यापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजने सेवेची तुवा पुढे जाणे स्नान सप्तसागरात तेथून वाल्मिकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी भीमलोटा जाऊन हर्षी भीमेश्वर पूजावा मातृ पितृकुंडेसी करणे श्राद्ध विधीसी पिशाच मोचन तीर्थेसी पुढे जावे अवधारा पुढे कपार्धेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी कर्कोटक वापीसी स्नान करी गा बाळका कर्कोटक केश्वरासी पूजा करी गा भक्तीसी पुढे ईश्वर गंगेसी स्नान करावे अग्नीश्वराची पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुवा जावे भक्तीसी श्राद्ध कर्म करावे उत्तरार्क पूजेन मोसोदरी करी स्नान ओंकारेश्वर अर्जुन कपिलेश्वर पूजे मग ऋणमोचन तीर्थेसी श्राद्ध करावे भक्तीसी ताप विमोचन तीर्थेसी स्नानादी श्राद्ध करावे तीर्थ कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभा प्रती जाऊन पूजा करी गा भक्तीसी असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नाने विधी पूर्वक गोदानी देता बोध असे मग जावे कपिलाधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा सवसेसी द्विजवरा गोदाना द्यावे परियेसा वृषध्वजा ते पूजोन मग निघावे तेथून ज्वाला नृसिंह वंदोन वारुणा संगमी तुम्ही जावे स्नान श्राद्ध करून केशवादित्य पूजोनी आदि केशव अर्जुनी पुढे जावे प्रियेसा प्रल्हाद तीर्थ असे बर्वे स्नान श्राद्ध तुवा करावे प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक व्हावे परियेसा कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर पूजोने त्रिलोचनाश्वर असंख्यातेश्वर पूजावे पुढे जावे महादेवासी पूजा करी गा भक्तीसी द्रुपदेश्वर सादरेसी एक व्हावे अर्चाया गंगा यमुना सरस्वतीशी तिने लिंगे विशेषी पूजा करी गा भक्तीसी कामे तीर्थ पाहे मग कामेश्वरा ते पूजोने गो प्रतारक तीर्थस्थानी पंचगंगेचे जाऊन स्थान मागोदी करावे मणिकर्णिका स्नान करावे जलशय ते पूजने हनुमंता ते नमन करणे मला ते पंचविनायकासी पूजा अन्नपूर्णेसी दोंडीराज परेसा ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा पूजी दंड पाणेसी मोक्षलक्ष्मी विलासासी पूजा पंच पांडवासी द्रौपदी विनायका पूजा आनंद भैरवासी अविमुक्तेश्वर हर्षी पूजने संभ्रमेसी विश्वनाथ सन्मुख सांगे उत्तर मानस सात्रेय यथा वद्यामाय कृता न्यून्यातिरिक्त या शंभू प्रीत तामनया विभू ऐसा मंत्र जपोने साष्टांग नमन करुणी मग निघावी तेथून पंचक्रोश यात्रेसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे काशी यात्रा निरूपणम नाम 144 श्री गुरुदत्तात्रेय प्रणस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्रात 42 श्री गणेशाय नमः। संकल्प करून या मनी जावे स्वर्ग द्वार भुवनी गंगा केशवा पूजोनी हरिश्चंद्र मंडपा स्वर्गद्वार असे जाण मने कर्णिका तीर्थ विस्तीर्ण तुवा तेथे जाऊन संकल्पावे विधीसी मागुती यावे महाद्वारा विशेश्वर पूजा करा मोदाती पंच विघ्नेश्वरा नमन करी दंड पानेसी पूजा आनंद भैरवासी मागुती यावे मणिकर्णिकेसी पूजोनी ऐश्वरासी सिद्धी विनायक पूजावा गंगा केशव पूजोनी ललिता देवीजी नमोनी राज सिद्धेश्वराना ध्यानी दुर्लभेश्वर पूजावा सोमनाथ पूजा करी पुढे शूलटंकेश्वरी मग पूजावार ऐश्वरी दशाश्वमेध पूजी मग वंदी देवी ते पूजोनी सर्वेश्वरा ते नमोनी केदारेश्वर धरा ध्यानी हनुमंतेश्वर पूजावा मग पूजावा संगमेश्वरासी लोकार्ते अवधारे अर्क विनायका पूजा करी दुर्गा कुंडी स्नान मग
आर्या दुर्गा देवी पूजोनी दुर्गा गणेश ध्यावोनी पुनर्दर्शन दे मनोनी प्रार्थावे तयासी विश्वकसेन ईश्वरासी कर्दमतीर्थी स्नान हर्षी कर्दमेश्वरासी पूजेसी तुवा जावे बाळका जावे कर्दम कुपासी पूजी गा सोमनाथासी मग विश्वरूप लिंगासी पूजा करी ब्रह्मचारी पुढे जावे नीलकंठासी पूजा करी भावेसी कर जोडून भक्तीसी कर्दमेश्वर पूजावा पुनर्दर्शन दे आम्हासी दे मनावे भक्तीची मग निघावे वेगेसी नागनाथांचे पूजते पुढे पूजे चामुंडेसी मोखेश्वरा परियेसी वरुणेश्वर भक्तीसी पूजा करी बाळका वीरभद्र पूजेसी जाऊन द्वितीय दुर्गेसी अर्चावे विकटाक्ष देवीसी पूजा करी मनोभावे तुझी भैरव उन्मत्त विमळा अर्जुन प्रख्यात काळकूट देवा प्रथ पूजा करी बाळका पूजा करी महादेवासी नंदकेश्वर भैरवासी भृंगेश्वर विशेषी पूजा करी मनोहर गणप्रियासी पूजोनी विरूपाक्षाते नमोनी यक्षेश्वर अर्चुनी विमलेश्वर पूजी मग भीमचंडी शक्तीसी पूजी चंडी विनायकासी रवी रक्ताक्ष गंधर्वासी पूजा करी मनोभावे ज्ञानेश्वर असे थोर पूजा पुढे अमृतेश्वर गंधर्व सागर मनोहर पूजा करी भक्तीसी नरकार्णवतयासी पूजी भीमचंडीसी विनवावे तुम्ही त्यासी पुनर्दर्शन दे म्हणावे एक पाद विनायकासी पुढे पूजी भैरवासी संगमेश्वरा भरवसी पूजा करी ब्रह्मचारी भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे विख्यात पूजा करी त्वरित कपर्देश्वर लिंगासी नागेश्वर कामेश्वर पुढे पूजी गणेश्वर पूजा करी विश्वेश्वर चतुर्मुख विनायका पूजी देहली विनायकासी पूजी गणेश षोडशी उदंड गणेश षोडशी पूजा करी मनोहर उत्कलेश्वर महाथोर असे लिंग मनोहर पुढे एकादश रुद्र तयेचे पूजन करावे जावे तपभूमीसी पूजा करी भक्तीसी रामेश्वर महर्षी पूजी मग सोमनाथ भरतेश्वर असे थोर लक्ष्मणेश्वर मनोहर पूजी मग शत्रुघ्नेश्वर भूमिदेवी अर्ची मग नकुळेश्वर पूजन करी रामेश्वर ध्यान पुनर्दर्शन दे म्हणून विनवावे परियेसा पुढे असे लिंग थोर नामे देव सिद्धेश्वर पूजा करी मनोहर पशुपानी विनायक याची पूजा करोनी पृथ्वीश्वरा ते नमोनी शरीर कपी स्नान करोनी कपिलधारा स्नान करी वृषभध्वजा पूजोनी ज्वाला नृसिंहाचे वंदीचरणी वरुणा संगमी स्नान करुनी श्राद्धादी कर्मे करावी संगमेश्वर पूजावा सर्व विनायक बरवा पुढे पूजी तू केशवा भावे करुणी ब्रह्मचारी पूजा प्रल्हादेश्वरासी स्नान कपिल तीर्थासी त्रिलोचनेश्वरासी पूजा करी भक्तीने पूजी मंगळा गौरीसी गभस्तेश्वरा परियेसी वशिष्ठ वामदेवासी पर्वतेश्वर पूजावा महेश्वराची पूजेसी पुढे सिद्धी विनायकासी पूजा सप्तवर्णेश्वरासी सर्व गणेश पूजावा मग जावे मणिकर्णिकेसी स्नान करावे विवेकेसी विश्वेश्वर मग स्मरोनी हर्षी महादेवासी पूजावे पुनरपी जावे मुक्तिमंडपासी नमन करावे विष्णूसी पूजावे तू आदंड पाणीसी मग दोंडीराज अर्चावा आनंद भैरवासी पूजोनी आदित्य शाते नमोनी पूजा करा गा मनोमनी मोदादी पंचविनायकांसी पूजा करी गा विश्वेश्वरासी मोक्ष लक्ष्मी विलायसासी नमुनी जावे सन्मुखेसी मंत्र बनावाईने परी जय विश्वेश्वरा विश्वोत्तम काशीनाथ जगतपते त्वत प्रसादात्मा महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन पाणी कृतानि मम शंकर गतानि पंचक्रोशात्मलिंगस्यास्य प्रदक्षिणात ऐसे मंत्र जपून पुढे करावे शिवध्यान मुक्ती मंडपाती करून आठाठाई बंधावे आणि एक प्रकार सांगेन एक विचार नित्य यात्रा मनोहर एक बाळक गुरुदासा सचेल सुची होनी चक्र पुष्प करणी स्नान करोनी देवपितर तर्पोनी ब्राह्मण पूजा करावी मग निघावे तेथुनी ध्रुमुदा पदेश्वर पूजोनी दंपतेश्वर नमोनी श्री विष्णू ते पूजावे मग नमाव दंडपाणी महेश्वरा ते पूजोने मग निघावे तेथुनी धुंडीराज अर्चिजे ज्ञानवापी करी स्नान नंदिकेश्वर अर्चोन तारकेश्वर पूजोन पुढे मग जावे तुवा महाकाळेश्वर देख पूजा करी भावे एका दंडपाणी विनायका पूजा करी मनोहर मग यात्रा विश्वेश्वर करी बाळका मनोहर लिंग असे ओंकारेश्वर प्रतिदिवशी पूजावा
आता शक्ती यात्रेसी सांगेने कविदेसी शुक्ल पक्ष तृतीयेसी आता यात्रा कराव्यात गोप्रेक्ष तीर्थ देखा स्नान करून एका पूजा मुख्य भाळ नेत्रिका भक्तिभावे करून या ज्येष्ठ व्यापी स्नानेसी ज्येष्ठ गौरी पूजा हर्षी स्नानदान कर वापिसी शृंगार सौभाग्य गौरी पूजा विशाळ गंगा स्नानासी पूजा विशाळ गौरीसी ललिता तीर्थ स्नानेसी ललिता देवी पूजावी स्नान भवानी तीर्थेसी पूजा करा भवानीसी बिंदू तीर्थ स्नानासी मंगळा गौरी पूजावी पूजा इतके शक्तीसी मंग पूजिजे लक्ष्मीसी हे विधी भक्तीसी यात्रा करावी मनोहर यात्रा तिथी चतुर्दशी श्री गुरुचरित्राध्याय 43 श्री गणेशाय नमः श्री गुरु म्हणती द्विजासी या अनंतगत महात्म्यासी तो आपुसले आम्हासी पूर्वी भोवती आराधिले युधिष्ठिर पंडुसुत तेने केले हे चिव्रत राज्याला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम असे गौर अरण्यात युधिष्ठिर देखा बंधू सहित असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्री हरिसी भक्तवत्सल नारायण त्याचे कष्ट ओळखून आले तेथे ठाकून जेथे होते पंडुकुमार कृष्ण येता देखून धर्म जाई लोटांगणे दंड प्रणाम करून वंदिता झाला तयवेळी तुझं वाचून यामासी आता सांगो कवशनाशी जरी आम्हा उपेक्षेसी काय कांक्षा जीवाची तुझं सारखे असे छत्र आम्हा कष्ट अपरमित कवने प्रकारे स्वस्थ चित्त राज्य प्राप्ती आम्हासी कृष्ण म्हणे पंडुसुता सांगेन तुम्हा एक व्रता तत्काळ प्रसन्नता राज्य होय तुम्हासी व्रतांमध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात हे आचरावे तुम्ही त्वरित राज्य होईल तुम्हासी सांगेन तुम्हासी अनंत कवन मनसी सर्व ठाई आपण वासी अनंत नाम आम्हासी अनंत मीच जानसी संशय न धरी मानसी त्रैमूर्ती मीच सर्वासी ब्रह्मा विष्णू महेश्वर प्रसिद्धी सप्त पातळ भूर्भवादी लोक सकळ अनुरेणु तृण काष्ट सकळ विश्वात्मा आपणची न करी संशय युधिष्ठिरा अनंत म्हणजे मीच निर्धारा विधीपूर्वक पूजा करा व्रत तुम्हासी बरे असे कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी तेव्हा पूजावे अनंतासी शुक्ल पक्ष भाद्रपद मासासी चतुर्दशी परेसा आराधावावे अनंतासी त्वरित राज्य तू पावसी पूर्वी कवने केले मनसी सांगेन एक तत्पर असं पूर्वी कृतयुगेसी सुमंत नाम द्विज परेसी उत्पन्न झाला विशिष्ट गोत्रासी भृग कन्या दीक्षा नामे त्याची झाली सुमंताची भार्या पतिव्रता उधार्या कन्या झाले तिसी सुनतन्या नाम त्याची सुशीला वर्धताईसे एके दिवशी झाले प्राप्त देववशी सुमंत पत्नी पंचत्वासी पावली कलेवर सोडून सुमंतुसी भार्यानित्व झाले समस्त कर्म राहिले पुन्हा संधान पाहिजे केले म्हणून नारीला निघ केली तिचे नाम असे कर्कशा दुशीला आचरणी परियेसा नित्य कलह करी बहु असा कन्यापती सवे देखा सुशीला कन्या उपवर झाली सुमंतू चिंती वेळोवेळी ऐसे एखादा वर मिळालं जवळ कन्यादान करी न म्हणे एक चित्ता चिंतिता ऐसे दिवशी तैसे आला कौंडिन्य ऋषी विचारिता कन्यासी सुमंती अंगीकार केला कन्यादान गृहत्त केसी देता झाला कौंडिन्यासी मिळून होते 2 मासी आषाढ आणि श्रावण कन्या माते ते झाले वैर सापत्निकाचा हात विचार कौंडिन्य पुसे सुमंता सत्वर जाऊ आश्रमाने कठाया सुमंत म्हणे कौंडिन्यासी आणि करावे 12 दिवशी सर्वसिद्धी त्रयोदशी प्रस्थान तुम्ही करावे सुमंतची विनंती ऐकून आणि राहिले 12 दिन मुहूर्त प्रस्थान करून तेरे दिवशी निघाले सुमंत म्हणे कर्कशीसी कन्या जाये पती सरसी भोजन द्यावे जा मातासी ब्रीही गोमूत्र मान्य दे म्हणे पती सांगत असे काय झाले धावत घरात गमन केले दृढ कवड लाविले पाषाण लावे द्वार वंटा पाहू गेला स्वयंपाका घरा होत कोंडा गोधुम खरा देता झाला कन्या बरा निरपदीला दोघांशी दोघे बैसून रथावरी निघाला कौंडिन्य संतोषकारी मातेना काळी नदी दिली अनुष्ठान उतरला ऋषी बैसला अनुष्ठाने सुशीला उतार रथस्थानी तिसी पाहवत जे गहने स्त्रिया समुदाय भूत असे रक्तांबर वस्त्रेसी परिधान केले बहुवसी व्रत म्हणते चतुर्दशी कलश पूजिती पृथक पृथक स्त्रिया म्हणती सुशीलेसी अनंत व्रत असे परियसी पूजिता वय तात्काळीसी सकाळ बिष्टे पावसी भाद्रपद शुक्ल चतुर्दशी व्रत करावे परियसी अनंत नाम ख्यातीसी सांगेने तुझा एका पा रक्तपट्ट सूत्रेसी अनंत करावा चतुर्दश ग्रंथासी घेऊन यावणे दिसी स्नान करावे शुचीने दिव्यांबर परिधानुने हळदी कुंकुम लावणी आणावे कलश नूतन दोन्ही गंगा यमुना म्हणून उदक भरून तयात पंचपल्लव रत्न सहित घालून पूजावे त्वरित षोडशोपचार पूजे करून दोन्ही
दोन्ही कलशांवरती देख नूतन वस्त्र ठेवावे निका पद्म लिहावे अष्टदलिका कलशांवरी ठेवावे शेष पूजावे दर्भाचे षोडशोपचारी वाचे ध्यान करावे विष्णूचे शेषशाही मनवनी सप्तपणींची शेषाची सदा विष्णू तयापाशी ह्याची कारणे नामध्ययसी अनंतयसी ध्यान करावे ओम नमो भगवते मंत्रेसी षोडोपचारे दर्भ ग्रंथीसी आनोनी नवदोरेसी ध्यान करावे मग तेथे अनंत गुण रत्नाय मंत्रेसी नवदोरे ठेवावे कलशेसी पूजाय करावे पुरुष सुक्तेसी होत देवा मंत्रे सहित षोडशोपचारे पूजोनी संसार गभीरती मंत्र बाधा कर दक्षिणे नमस्ते वसुदेव मंत्रोनी जीर्ण दोर विसर्जावा दाताच विष्णू भगवान म्हणत वान द्यावे गोधुम घृत प्रस्त गोधुमाचे सकृत सगुण सफल द्यावे वान ऐसे 14 वर्ष देखा व्रत आचरावे विशेष उद्यापन करावे निका चतुर्दश कलश द्यावे असे सांगते सुचिलेसी व्रत आचरावे त्वरितेसी आजची असे चतुर्दशी व्रत करी आम्हासावे समर्थ मिळून तिसी तंतु देवानंताची गाठीमध्ये चतुर्दशी पूजा करता ते आपणासावे कोंडा होता गोधुमाचा आनंदी साचा वान देवनी सुवाचा निरोप घेतला स्त्रियाचा चला म्हणून पुढे ती निघती दोघे बसून रती दाता पुढे नगर देखती अमरावती असे देखा नगर लोक सामोरे येती चला स्वामी असे म्हणते तुम्ही या नगराधिपती तपोनेती म्हणते लोक नाना समारंभे देख नगरी प्रवेशला दंपती एक ऐश्वर्य भोगिले बहुसुखा श्री बदनंत प्रसादे ऋषी पुसे श्री असे काय बांधिले अस्तमुळेसी वश करणे आमासी रक्त दोरा बांधिला सुशला मने प्रतारासी अनंत दोरा पर्यसी याच्या प्रसादे आमासी अष्टेश्वर प्राप्त झाले असे वचन देखुनी गौडीने कोपे प्रज्वाळला मने दोरा हिरोने घेऊन अग्निकुंडी सांडीला मग मने कैसा श्रीमदनंत मी आता केलेसे बहुत तेने ऐश्वर्य सुकृतार्थ प्राप्त झाले आम्हासी हा म्हणून सुशिला म्हणे धावत गेला अग्निस्थानी काढून क्षीरस्थपणे केले देखा दोरकासी अनंत क्षोभ दोघेसी अष्टेश्वर्य गेले तक्षणेसी दारिद्र्य झाला पर्येसा द्विजवर कोंडीने देखा मग विचारी मानसी म्हणे अनंत रुसला आमासी वाया घातले अग्निसी मदांते मज वेष्टिले करीन आता नेमैक जेव्हा भेटले लक्ष्मी नायक श्री वदनंत दर्शने सुख अन्नदक घेई मी म्हणून निर्वाण करुनी निघेतो अरण्य भुवनी भारी सहित कोटीने म्हणे निघता झाला पर्येसा हा अनंत म्हणत शीघ्र जात असे अरण्यात तव देखील वृक्षच्युत पुष्पी फळी भरला असे कीटक आदी पक्षी जाती कोणी त्याचा नाता ती कोटीने पुसे तया प्रती ना अनंतासी देखील की वृक्ष म्हणे कोटीण्याचे दृष्टी न पडेची आम्हासी तो जरी देखील असती तरी आम्हाचे सांगावे असे ऐकून पुढे जात धेन देखील वासासहित हिंडत शत्रुनाथ तोंडाने भक्षावया द्विज म्हणे धेनुपासी जरी तो अनंत देखील अशी कृपा करून आम्हासी सांगे म्हणे द्विजवर नाही देखील अनंतासी तुम्हा भेटला जरी तयासी मज विषयी सांगत यासी अवस्था ऐसे धेनु म्हणे ऐसे ऐकून द्विजवर पुढे जाता देखील वृषभथोर तया ते पुसे मनीश्वर तो अनंतात देखील की वृषभ म्हणे तयासी नेनो आम्ही अनंतासी तुम्ही देखील तयासी आम्हा विषयी विनवावे पुढे जाता देखील कौंडण्य सरोवरे रम्य दोन उदाक मिळाले अनन्य हंसादी पक्षी न सेविती कमळ कुमुदादी पुष्पेसी मिरविती सवेवर सरोवरेसी द्विजवरे पुसे त्यासी अनंतात देखील सरोवरे मध्ये त्यासी नेनो कैसा अनंतासी भेटी लवल तमासी आम्हा विषय सांगावे पुढे जाता द्विजवर देखील गर्धभ कुंजर पुसत असे तया विचार ते न बोलती तयासी इतके अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी जवळी आले परी करी उठी उठी म्हणत असे काय विप्र पुसत असी श्री बदनंत कोठे आहे विचारेसे दाखवीन चाला मासरसी म्हणून धरले उजवा कर उठवणे कौडण्यासी घेऊन आता अरण्यासी नगरी झाली पूर्वीला जैसी महादाश्चर्य पाहत असे घेऊन गेला नगरात सिंहासन रत्न खचित नेऊन तेथे बैसवित आपण दाखवी निज रूप देखून कौंडिन्य स्तोत्र करी अतिगहन चरणी माता ठेवून विनतसे कर जोडून पापी आपण पापकर्मी नेन तुझे भक्ती धर्मी पापात्मा पाप संभव आम्हा क्षमा करी गा दातारा ऐसे स्थविले कौंडिन्याने एकोणी प्रसन्न झाला तक्षणी भक्तजना चिंतामणी वरत्रय देता झाला धर्म प्राप्ती दरिद्र नाशन शाश्वत वैकुंठ भुवन ऐसा वर्जितला नारायण ऐस युधिष्ठिर कृष्ण म्हणे पुनरपि द्विज विनवी देखा म्या देखील आश्रय कारण यात वृक्ष एक महाफलित आम्र असे त्याचे फळ पक्षी जाती कोणी प्राणनाथा ती पुढे येता मागुती देखील देनु सतत्व तृण असे तेथे प्रबळ तोंडा नाही कवळ आणि कधी केले निर्मळ सरोवर दोन्ही तेथे अनन्य एकमेका मिळाले होते तेथे उदक पुढे पाया पूर्व एक वृषभ एक मनोहर त्याचे मुखा नाही ग्रास सर्व काळी वनवास पुढे देखील सुरस कुंजर एक मदन्मत सवे एकच गर्भदासी देखील स्वामी मार्गीचे पुढे येता संदेशी देखील वृद्ध ब्राह्मण कृपाने नारायण सांगत असे विस्तारून एक भक्ता कौंडिन्या
वृक्षत्वादी गेले पूर्वी होता द्विजवर त्याची दिव्य शास्त्र उन्मत्पणे करवेतोर पापेसी गती सरोवरे तो अधुनी देखील म्हणती नाही पूर्वी होत्या दोघी जणी बहिणी घेतले जाणं आपणात खरं म्हणजे तुझा क्रोध कुंजला तुझी मदंत झाले तुझे मन शुद्ध भेटलं ब्राह्मण आपणाची जे जे तू आधी केले त्या समस्त मुक्ती दिले आणि अखिल ऐश्वर्य भोगिले वाहिले अंती जाय स्वर्गासी ऐसी कथा धर्माचे सांगितले ते ऋषिकेशी आचरिले भक्तीसी अनंत व्रत वेळी युधिष्ठिर दंपतेसी व्रत आचरिला भक्तीसी श्री मदंत प्रसादे त्वरिती पांडव शास्त्रे पाताले राहुने श्री गुरुपासी सेवा केले भुवसी से तुझे पूर्वदासी प्रसन्न झाले श्री गुरु चित्तमणे शिष्यासी येणे परी तुम्हासी निधान लादला परीसी श्री नृसिंह सरस्वती गुरु इति श्री गुरुचरित्र अमृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनाम धारक संवादे श्री मदनंत व्रत महिमा वर्णनम नाम 344 श्री गुरु दत्तात्रेय परमस्तु श्री गुरुते